तोतया पोलीस पथकाकडून 25 लाखांची खंडणीची मागणी, मारहाणीत एकाचा मृत्यू, 3 संशयित ताब्यात। देवळा तालुक्यातील खामखेडा ठेंगोळा सटाणा रस्त्यावर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाचे अधिकारी असल्याचे खोटे सांगत पिकअप वाहन अडवून चालकासह एका व्यक्तीचे अपहरण करत 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली। या घटनेत झालेल्या मारहाणीत जब्बार चांदभाई तांबोळी वय 55 यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे। देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जब्बार तांबोळी हे दिनांक 11 मार्च बुधवार रोजी चांदवड येथील इलियास बागवान यांचे पिकअप वाहन MH15 HH 8661 घेऊन गुजरातला गेले होते। ते देवळ्याकडे येत असताना रात्रीच्या सुमारास भौर फाट्याजवळ स्कॉर्पिओ आडवी लावत चालक इलियास बागवान व जब्बार तांबोळी यांना स्कॉर्पिओत बसवले। आम्ही विशेष पोलीस पथकाचे अधिकारी असून तुम्ही गुटख्याची वाहतूक करतात, कारवाई टाळायची असेल तर 25 लाख रुपये द्या अशी धमकी दिली। आरोपीपैकी एकाने पिकअप वाहन घेऊन पलायन केले। दरम्यान जब्बार तांबोळी यांनी 11 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली। मुलगा साहिल तांबोळीला पैसे आणण्यास सांगितले। दरम्यान संशयितांकडून मारहाण झाल्याने जब्बार तांबोळी यांचा मृत्यू झाला। साहिल तांबोळी तसेच पिंपळगावचे सरपंच नदीश थोरात, महेंद्र पाटील व अमोल पाटील घटनास्थळी पोहोचले असता तांबोळी मृतावस्थेत आढळले। या प्रकरणी इलियास बागवान व त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित विलास जगताप, मोहम्मद शफीक रफीक राहणार मालेगाव व महेश भामरे राहणार तांदुळवाडी तालुका सटाणा यांना ताब्यात घेण्यात आले। तांबोळी यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली व मुलगा असा परिवार आहे। त्यांच्या मुलीचा विवाह येत्या 7 मे रोजी होणार होता। कलवन से देवला साइड आ रहे थे हम, काली स्कॉर्पियो आई भोर पाटे पे आड़वा मारी और हमारे को उठा के लेके गए और फरियाद की कि भाई माल है उसमें 25 लाख रुपए लगेगी। फिर उसमें से 11 लाख रुपए में तोड़ पानी। फिर उसके बाद लोनेर में गए, वहाँ पे झिकझिक हुई और जब्बर हुई को मारहान हुई दोनों में और जब्बर हुई का इंतकाल हो गया। आज रोजी पोलीस स्टेशन देवळा येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादी नामे इलियास सुलतान बागवान राहणार चांदवड आणि जब्बार चांद तांबोळी राहणार पिंपळगाव वाखारी हे दोघेजण काल संध्याकाळी गुजरात राज्यात गेले होते। त्या ठिकाणून त्यांनी गुटखा खरेदी केला व ते आभोना मार्गे कळवणवरून देवळ्यामध्ये येत असताना कळवणवरून त्यांचा एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी पाठलाग करत होती। त्या स्कॉर्पिओ गाडीने भौर फाट्याजवळ त्यांना अडवलं आणि त्या 2 जणांना गाडीतून उतरवून स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवून घेतलं आणि त्यातील स्कॉर्पिओमधील एका आरोपीने पिकअप गाडी स्वतः जबरदस्तीने तो घेऊन गेला। त्यानंतर त्यांनी या 3 सटाणा पोलीस स्टेशन हद्दीमधील नंदनवन लॉन्स येथे घेऊन गेले होते। त्या ठिकाणी त्यांनी या गुन्ह्यातील मयत जब्बार तांबोळी यांना पैशांची मागणी केली आणि जब्बार तांबोळी यांचे नातेवाईक पिंपळगाव इथून त्यांना भेटायला गेले असता पोलीस स्टेशन सटाणा हद्दीतील ठेंगोळा या ठिकाणी मयत जब्बार तांबोळी आणि यातील आरोपी नामे विलास जगताप यांच्यात वाद झाला आणि या वादामध्ये त्यांच्या झटापटीमध्ये जब्बार तांबोळी हे त्या क्षणी खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये आरोपी नामे विलास जगताप राहणार मालेगाव, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक राहणार मालेगाव आणि महेश भामरे राहणार तांदळवाडी यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। सध्या कायदा व सुव्यवस्थेचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न नाही आहे। मराठी केसरी न्यूजसाठी प्रतिनिधी राजपाल अहिरे, देवळा। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।